वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय मराठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी भाषा 1 आणि भाषा 2 साठी आपण पुन्हा काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो। व्हिडिओ क्रमांक 6 आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यापूर्वी 5 व्हिडिओ आणि 1 आणि 2 प्रश्नपत्रिका आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये अपलोड केलेली आहे। ते तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात मित्रांनो। कारण जशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये या ठिकाणी आणत आहोत परीक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी आणि तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट हे प्रत्येक प्रश्न या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो। कारण जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये सतत विचारले जात आहे ते टोटली ॲनालायसिस करून 2024 आणि 2025च्या प्रश्नपत्रिकेचं टोटली विश्लेषण करून मित्रांनो आपण या ठिकाणी हे प्रश्न एकत्रित केलेले आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साईडच्या जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळेवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे। तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात मित्रांनो। म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 साठी तुम्हाला टोटली व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे। तर आत्ताच जॉईन बटनला जॉईन करून आपण आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात। वीडियोला प्लीज लाइक करा आणि चैनल सब्सक्राइब करा। तो देखिए दोस्तों, यहाँ पर जो आप अगर अपनी फर्स्ट लैंग्वेज हिंदी लेते हैं, सेकंड लैंग्वेज मराठी लेते हैं, तो आपको पूरा पेपर जो है दोस्तों वो मराठी मीडियम में ही पूछा जाता है। हिंदी का सिर्फ सेक्शन आपका हिंदी का सेक्शन मतलब 30 मार्क्स का होता है, बाकी पूरा पेपर आपका मराठी में होगा। पेपर 1 हो या फिर पेपर 2 असो। या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा। पहिला जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की जहाल या शब्दाचा कोणता योग्य विरुद्धार्थी शब्द शोधा, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। म्हणजे जहाल या शब्दासाठी योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे। उग्र, ऑप्शन 2 तिखट, मवाड किंवा जलाल। तर हे बघा मित्रांनो, जहाल या शब्दासाठी जे योग्य विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी असणार आहे ते असणार आहे मवाड। म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 2 असेल ते आपलं बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, म्हणजे जशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो तशाच प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये ॲड करत आहोत। प्रश्न 2 काय आहे बघा। प्रश्न 2 दिलेला आहे की पुढील म्हण पूर्ण करा। आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी एक म्हण दिलेली आहे, पदरी पडले झोंड डॅश डॅश। आता हे म्हण पूर्ण करा, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, पदरी पडले झोंड डॅश डॅश। तर हे बघा आपल्याला पर्याय दिलेले, हसून केले गोड, रडून केले खोंड, हसत झेलली धोंड किंवा मारून केले गोड। अशा प्रकारे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहे आणि म्हण दिलेली आहे की पदरी पडले झोंड हसून केले गोड। म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे। ऑप्शन जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। आता हा प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण बहुतेक वेळा परीक्षेमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे की ज्या सामाजिक शब्दात दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे। दोस्तों आपको हिंदी में भी ये क्वेश्चन बिल्कुल सेम स्टाइल में पूछा जाएगा, सिर्फ भाषा यहाँ पर आपको क्या है बदल दी जाएंगी। हिंदी में ये प्रश्न बनता है कि जिस समास में कोई पद महत्वपूर्ण नहीं होता है बल्कि तीसरे पद का बोध होता है वह समास कौन सा है। इस प्रकार का प्रश्न आपको यहाँ पर हिंदी में भी पूछा जाएगा। मराठीमध्ये तशाच प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अव्ययभाव समास, बहुब्रीहि समास, द्वंद्व समास किंवा तत्पुरुष समास। तर हे बघा, ज्या ठिकाणी दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो असा समास म्हणजे बहुब्रीहि समास। ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। मराठी आणि हिंदीमध्ये जवळपास 75% सिलेबस सेम आहे, फक्त मराठी आणि हिंदी भाषेचा फरक या ठिकाणी असतो। आता पुढचा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढील पैकी भाववाचक नसलेले नाम शोधा। तर हे बघा मित्रांनो, भाववाचक नसलेले नाम कोणते, अशा प्रकारे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत। हे बघा, भव्यता म्हणजे काय तर भाववाचक नाम, सौंदर्य म्हणजे काय तर भाववाचक नाम, दातृत्व
दातृत्व म्हणजे काय तर भाववाचक नाम, परंतु स्वातंत्र्य या ठिकाणी काय असणार आहे तर विशेषण असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे आपला 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 असेल मित्रांनो ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. या संदर्भात माहिती सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. एक इम्पॉर्टंट नोट्स आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात की मराठी व्याकरणात ज्या शब्दातून वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. हे सहसा य, त्व, पण, पणा इत्यादी ता, गिरी किंवा यासारखे प्रत्यय लावून तयार झालेले असतात. आता स्वातंत्र्य हा शब्द एक विशेषण आहे. उदाहरणार्थ स्वतंत्र देश, स्वतंत्र विचार याचे भाववाचक नाम म्हणजे स्वातंत्र्य. म्हणजे त्रला या ठिकाणी य प्रत्यय लावलेला आहे मित्रांनो, असे तयार होते. म्हणजे ऑप्शन जे आपला 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. आता 5वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की तुम्ही पाहू शकतात, नोकरीसाठी केलेला अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे मित्रांनो. तर हे बघा, नोकरीसाठी जे आपण अर्ज करतो तो कोणता पत्रलेखन प्रकार आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तक्रार पत्र, मागणी पत्र, कौटुंबिक पत्र किंवा व्यावसायिक अर्ज. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि सोपा प्रश्न आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. व्यावसायिक पत्र किंवा व्यावसायिक अर्ज, ऑप्शन जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. ओके, प्रश्न क्रमांक 6 म्हणजे प्रत्येक टॉपिक आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. कारण हिंदी आणि मराठीमध्ये जशा प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो, जवळपास 60 पैकी आपल्याला 50 मार्क हिंदी आणि मराठीमध्ये कव्हर करायचा आहे. जर तुम्ही 45 ते 50 मार्क हिंदी आणि मराठीमध्ये घेतले म्हणजे तुमचा 100% निकाल या ठिकाणी लागला. पास तुम्ही नक्की होणार. प्रश्न काय आहे, प्रश्न बघा, कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. आता हे बघा मित्रांनो, सकर्मक म्हणजे कर्मसहित. ज्या वाक्यात कर्म असतो त्याला सकर्मक असे म्हणतात आणि ज्या वाक्यात कर्म नसतो त्याला अकर्मक असे म्हणतात. या ठिकाणी प्रश्न काय आहे की सकर्मक क्रियापद पुढील कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे. तर हे बघा, मी रस्त्यात पडलो अकर्मक आहे. आरोही लाडू खाते सकर्मक आहे. आज भाऊबीज आहे अकर्मक आहे. सुनील उद्या येईल अकर्मक आहे. म्हणजे सकर्मक ओनली कोणता आहे तर ऑप्शन 2 आरोही लाडू खाते. म्हणजे पर्याय जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. 7वा जे प्रश्न आहे, 7वा प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. आता हे बघा मित्रांनो, गुण विशेषणाचे उदाहरण कोणते. गुण चांगले पण असू शकते आणि म्हणजे गुण, आता या ठिकाणी काळा कुत्रा एक दिलेला आहे मित्रांनो. या ठिकाणी म्हणजे ऑप्शन जे 3 असेल ते आपलं बरोबर या ठिकाणी असणार आहे. म्हणजे गुण कोणतेही असू शकतात हे तुम्ही लक्षात ठेवा. या ठिकाणी काळा कुत्रा आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार है दोस्तों. क्योंकि गुण क्या होते हैं, अच्छे भी होते हैं बुरे भी होते हैं. अगर आपको हिंदी में भी ये क्वेश्चन पूछा जाएगा तो काला कुत्ता, अब काला कुत्ता बोलना बड़ी अच्छी बात नहीं है, लेकिन ये गुण विशेषण का उदाहरण, एक बात आप समझेंगे. मतलब ऑप्शन 3 जो रहेगा आपका वो सही विकल्प यहाँ पर हो जाएगा. आता पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न बघा काय आहे. प्रश्न 8 दिलेला आहे की पतीचा समानार्थी शब्द ओळखा. हे बघा मित्रांनो, पती मीन्स हजबंड, यासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. कांता, भरता, दारा, जया, अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि प्रश्न आहे की पतीचा समानार्थी शब्द कोणता किंवा पती या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द कोणता. तर ऑप्शन जे 2 असेल, भरता, या ठिकाणी आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं राईट आन्सर असणार आहे. कांता म्हणजे पत्नी, दारा म्हणजे पत्नी, जया म्हणजे पत्नी म्हणजे बायको. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. माहिती दिलेली आहे की भरता या शब्द पती, नवरा याच्या समानार्थी आहे आणि कांता, दारा, जया हे शब्द पत्नी म्हणजे बायको या अर्थाने वापरले जातात. अशा प्रकारे ऑप्शन जे 2 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 9. आता 9वा जे प्रश्न आहे, 9वा प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे की पुढीलपैकी अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. हे बघा मित्रांनो, अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता. तर हे बघा, घमंड, गर्व आणि अहंता हे एकसारखे शब्द आहे, परंतु या ठिकाणी डोलदारपणा हे वेगळ्या अर्थाचा शब्द आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात ते लॉजिकली प्रश्न असतात. म्हणजे लॉजिकली आपण या ठिकाणी उत्तर लावू शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 10.
आता 10वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. 10वा प्रश्न दिलेला आहे की कोणालाही कळू न देता, मतलब किसी को भी मालूम न होना, या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता. हा प्रश्न तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे विचारला जाईल. कोणालाही कळू न देता या शब्दासमूहासाठी योग्य शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. कोणालाही कळू न देता या शब्दासाठी योग्य शब्द कोणता. बिन तक्रार, बिन बोंभाट, बिन धोक किंवा बिन धास्त. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे बिन भोंबाट, आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून अपन ही मेंबरशिप घेऊ शकतात. दोस्तों, अगर आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल करेंगे तो आपको महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए करीब 250 वीडियो जो है हमारे वो बिल्कुल फ्री में यहाँ पर मिलने वाले हैं दोस्तों. 100% आपका रिजल्ट लगेगा, इस बात की हम आपको गारंटी देते हैं. तो अभी ज्वाइन बटन को ज्वाइन कर क्या है, आप हमारे चैनल की मेंबरशिप हासिल कर लेंगे. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया पुढचा प्रश्न, म्हणजे प्रश्न क्रमांक 11. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेला आहे मी स्वतः, हा शब्द अंडरलाईन केलेला आहे आणि प्रश्न तयार झालेला आहे की मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता. आता हे बघा मित्रांनो, अधोरेखित सर्वनाम कोणता, तर मी स्वतः. आता मी स्वतः या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. प्रश्नार्थक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम किंवा दर्शक सर्वनाम. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यात अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता, तर आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 दिलेला आहे, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, हा प्रश्न 3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि आपल्या 2025च्या TETच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न घेतला होता आणि 23 नोव्हेंबर 2025 पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता की मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. साधना आमटे, सिंधुताई सपकाळ, शांता शेळके किंवा राणी बंग. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 असेल ते आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. सिंधुताई सपकाळ जे असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे. तर हे बघा मित्रांनो, कठोर वर्ण कोणता, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. फो या ठिकाणी कठोर वर्ण असणार आहे. म्हणजे ऑप्शन पो फो हे 2 कठोर वर्ण असतात. पो फो, ओके. म्हणजे फो या ठिकाणी कठोर वर्ण आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात. जेव्हा आपण कवी किंवा लेखक त्यांनी जे शब्द बोललेले आहेत ते शब्द जशाच्या तसे लिहितात मित्रांनो, त्यावेळी आपण कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतो. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे बोलणाऱ्यांच्या तोंडाचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करता येते, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. दुहेरी अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह, संयोग चिन्ह किंवा एकेरी अवतरण चिन्ह. तर हे बघा मित्रांनो, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे ऑप्शन जे 1 असेल दुहेरी अवतरण चिन्ह. पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15वा प्रश्न आहे की शब्दांश होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात. अशा प्रकारे हा प्रश्न आहे. म्हणजे लिटल डिफिकल्ट हा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे की शब्दांश होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्द समूहाला काय म्हणतात. समासिक शब्द म्हणतात, म्हणी म्हणतात, जोड शब्द किंवा वाक्प्रचार. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 असेल, वाक्प्रचार आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 4 असेल मित्रांनो ते आपला योग्य उत्तर असणार आहे. हे बघा,
तुमच्यासाठी मित्रांनो एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी कंटिन्यू ठेवलेला आहे। महाटेट 2026 अपडेट नोट्स, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 साठी आपले हे अपडेट नोट्स आहे मित्रांनो। मराठी, हिंदी आणि बाल मानसशास्त्र PDF नोट्स आहे। प्राइस आपण या ठिकाणी कॉम्बो पॅक मध्ये फक्त 399 रुपये ठेवलेले आहे मित्रांनो। जवळपास 618 रुपयाचे हे नोट्स आहे। 219 आपण या ठिकाणी ऑफ केलेला आहे, म्हणजे लिमिटेड कॉम्बो ऑफर आपण फक्त या ठिकाणी 399 मध्ये देत आहोत मित्रांनो। स्क्रीन मध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकता। सिंपली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर पाठवला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे इम्पॉर्टंट आणि अपडेट नोट्स या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो। कारण 2025च्या परीक्षेमध्ये जे नोट्स आपण वापरले होते ते नोट्स आपण या ठिकाणी पुन्हा अपडेट करून म्हणजे विद्यार्थ्यांना देत आहोत मित्रांनो। आणि म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हे परचेस केलेलं आहे, कारण परीक्षा जूनमध्ये आहे, आपल्याला माहीत आहे 100 दिवस परीक्षेला बाकी आहे मित्रांनो। आणि जशा प्रकारचे हे नोट्स आहे, म्हणजे पेजेस किती आहे आता 84 पेजेस मराठी, 90 पेजेस हिंदी आणि बाल मानसशास्त्राचे सुद्धा 84 पेजेस आहे मित्रांनो। 2-2 प्रश्नपत्रिका पण ऍड केलेली आहे आणि टोटली रचनाकार, साहित्यकार, लेखक हिंदीमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा आणि बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये 2013 ते 2025 मध्ये जे जे टॉपिक परीक्षेमध्ये आलेले आहे ते संपूर्ण टॉपिक आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी ऍड केलेले आहे मित्रांनो। महत्त्वाचे काही मुद्दे दिलेले आहे, महत्त्वाचे काही वन लाइनर प्रश्न दिलेले आहे, म्हणजे टोटली बेस्ट कॉम्बो पॅक या ठिकाणी हे असणार आहे। आणि म्हणजे 90 मार्कासाठी हे नोट्स यात तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो। कारण 30 मार्कासाठी मराठी, 30 मार्कासाठी म्हणजे 30 गुणांसाठी तुम्हाला हिंदी आणि 30 गुणांसाठी तुमच्या बाल मानसशास्त्र, म्हणजे टोटल 90 मार्क होत आहे पेपर 1 आणि पेपर 2 साठी। 90 पैकी कमीत कमी आपल्याला 70 मार्क या ठिकाणी या नोट्स मध्ये मिळणार आहे मित्रांनो। हे तुम्ही समजून घ्या, कारण जशा प्रकारचे नोट्स आहे मित्रांनो म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट आहे। व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, आणि जर तुम्हाला हिंदी, मराठी किंवा CDP म्हणजे बाल मानसशास्त्र कोणतेही 1 किंवा 2 नोट्स हवे असेल तरी सुद्धा तुम्हें कांटेक्ट करू सकता। और दोस्तों हमारे हिंदी के जो नोट्स है वो बेस्ट क्वालिटी नोट्स है। व्हाट्सअप नंबर दिया गया है, इस नंबर पे कांटेक्ट कर क्या है आप इसको परचेस कर लेंगे। दोस्तों ज़्यादा आपने मतलब अपना समय नहीं खराब करना है, क्योंकि परीक्षा में 100 दिन बाकी हमको पता है दोस्तों, लेकिन आंखें मुझते ही ये 100 दिन जो है तुरंत गायब हो जाते। तो अभी से अपनी तैयारी करेंगे, बेसिक के हिसाब से करेंगे, और हम आपका रिजल्ट जो है दोस्तों 100% यहाँ से दिला कर देंगे, क्योंकि आपको पास करना यही हमारा मुख्य मकसद यहाँ पर रहा है। वीडियो को प्लीज लाइक कर लेंगे, चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब कर लेंगे। पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16। ओके, क्वेश्चन नंबर 16 काय दिलेला आहे बघा। प्रश्न नंबर 16 दिलेला आहे की वाक्याचा प्रकार ओळखा। आता हे बघा मित्रांनो, एक वाक्याचा प्रकार या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे एक वाक्य दिलेलं आहे, मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली। आता हे बघा मित्रांनो, मुसळधार पाऊस झाला हा झाला एक वाक्य, म्हणून उभयन्वी अव्यय जोडलेला आहे, आणि दरड कोसळली हा झाला दुसरा वाक्य। तर ऑप्शन जे एक असेल संयुक्त वाक्य आपला जे योग्य उत्तर असणार आहे, कारण की 2 वाक्य उभयन्वी अव्ययांनी या ठिकाणी जोडलेले आहे। पहिला जे वाक्य आहे केवळ वाक्य आहे की मुसळधार पाऊस झाला, आणि म्हणून हे काय आहे तर उभयन्वी अव्यय आहे, आणि दरड कोसळली हे दुसरे केवळ वाक्य आहे। तर 2 केवळ वाक्य जेव्हा उभयन्वी अव्ययांनी जोडले जातात त्या ठिकाणी संयुक्त वाक्य होतो, म्हणजे ऑप्शन जे एक असेल, पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या संदर्भात माहिती दिलेली आहे, युजफुल माहिती आहे, इम्पॉर्टंट माहिती आहे। तुम्ही पाहू शकतात की मुसळधार पाऊस झाला आणि दरड कोसळलेली ही 2 स्वतंत्र केवळ वाक्य आहे। हा झाला पॉइंट नंबर 1, लक्षात ठेवा। पॉइंट नंबर 2 काय दिलेला आहे, या 2 वाक्यांना म्हणून या परिमाणबोधक उभयन्वी अव्ययाने जोडले आहे। जेव्हा 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयन्वी अव्ययांनी उदाहरणार्थ आणि व पण म्हणून जोडलेली असतात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य म्हणतात। म्हणजे आपला ऑप्शन जे संयुक्त वाक्य असेल, ऑप्शन जे एक असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। युजफुल इन्फॉर्मेशन आहे, खूप खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन स्क्रीनमध्ये दिलेली आहे, स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकतात। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा जे प्रश्न आहे, प्रश्न अशा प्रकारे विचारलेला आहे की पुढील पैकी कोणत्या संताची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे। अशा प्रकारे हा सोपा प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, संत एकनाथ, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर किंवा संत नामदेव। तर हे बघा ऑप्शन जे एक असेल संत एकनाथ आपला या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे। पर्याय जे एक दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18। 18वा प्रश्न काय आहे, 18वा प्रश्न दिलेला आहे की सगळे एकाच वेळी कसे येतील। आता क्रियापद लक्षात ठेवा, येतील या ठिकाणी क्रियापद आहे। या वाक्यातील काळ ओळखा। आता हे बघा मित्रांनो, आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, रीती, भविष्यकाळ,
साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ किंवा रीती भूतकाळ. तर हे बघा, भूतकाळ नाही, रीती भविष्यकाळ सुद्धा नाही. आता हे तर एक तर साधा भविष्यकाळ असेल किंवा अपूर्ण भविष्यकाळ असेल. तर हे बघा, सगळे एकाच वेळी कसे येतील, या ठिकाणी येतील ह्या क्रियापद दिलेलं आहे, म्हणजे साधा भविष्यकाळ आहे. ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न विचारलेला आहे की पुढीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द कोणता. उपसर्ग म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला लागतो आणि प्रत्यय म्हणजे शब्दाच्या शेवटी, म्हणजे शब्दांश आपण त्याला म्हणू शकतो, शब्दाच्या शेवटी वापरता येतो. आता हे बघा, गुलामगिरी, ओके, कलाकार आणि मानवता हे सगळे प्रत्यय घटित शब्द आहे, परंतु या ठिकाणी प्रति उपसर्ग लागलेला आहे, प्रति उपसर्ग लागलेला आहे आणि प्रतिसाद हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपलं योग्य उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा प्रश्न दिलेला आहे की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय. केशव कुमार वेगळे, केशव कुमार म्हणजे प्रोके अत्रे, परंतु या ठिकाणी प्रश्न आहे की केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे नाव काय. प्रोके अत्रे, कृष्ण केशव दामले, राग गडकरी किंवा विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि ऑप्शन जे 2 असेल, कृके दमले, आपलं या ठिकाणी कृष्ण केशव दमले आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर राहणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट 20 प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिले आहोत, कारण जशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात सेम टू सेम तशा प्रकारचे प्रश्न आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत मित्रांनो. आणि महाटेट 2026 मराठी क्वेश्चन सेट आपले अवेलेबल झालेले आहे मित्रांनो. पेपर 1 साठी 10 प्रश्नपत्रिका विथ आन्सर की, पेपर 2 साठी 10 प्रश्नपत्रिका मराठी विषयाची विथ आन्सर की मित्रांनो PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल झालेली आहे. प्राइस आपण फक्त 199 रुपये या ठिकाणी ठेवलेला आहे, म्हणजे 199 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी 20 प्रश्नपत्रिका या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. आणि फक्त पेपर 1 साठी पाहिजे आणि किंवा फक्त पेपर 2 साठी पाहिजे तरी सुद्धा तुम्ही हे प्रश्न या ठिकाणी म्हणजे परचेस करू शकतात मित्रांनो. प्रॅक्टिस सेट आहे, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाईल. कविता विचारली जाते, उतारा विचारला जातो मित्रांनो आणि टोटली म्हणजे तुम्हाला व्याकरण विचारले जाते. आणि 2 प्रश्न असतात ज्यामध्ये साहित्यकार, रचनाकार, लेखक, कवी यांच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात मित्रांनो. तर एकदम बेस्ट आणि क्वालिटी हे प्रश्नसंच या ठिकाणी आपण म्हणजे ठेवलेले आहे मित्रांनो. व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या नंबरवर हाय करा, तुम्हाला स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा, म्हणजे लगेच आपल्याला हे म्हणजे प्रश्नसंच या ठिकाणी मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.